विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर लागलेलं असतं आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्याकडे विशेष लक्ष असतं। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र राहील, महाविकास आघाडी महायुती कशा पद्धतीनं वाटचाल करेल हे आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापुरातील सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून विजय पाटील सरांच्याकडे मी सुरुवातीला जातो। काय चित्र राहील कोल्हापूर जिल्ह्यातलं या विधानसभेला, महायुती असेल महाविकास आघाडी असेल? विजय, आपण 2024च्या विधानसभा निवडणुकीची ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी आपल्याला 2019ला काय झालं यावर थोडं बोललं पाहिजे। तर 2019ला काय चित्र होतं कोल्हापूर जिल्ह्याचं, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 4 आमदार निवडून आले विधानसभेला आणि त्यानंतर भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता। शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत, राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे 2 आमदार आहेत आता, आणि आंबेडकरांच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेकडे 1 आहेत। बाकी घटक पक्ष भाजपला साथ देणारे जे घटक पक्ष आहेत, विनय कोरे असतील जनसुराज्य शक्ती पार्टीचे अध्यक्ष, राजेंद्र पाटील यड्रावकर असतील त्यांचा स्वतःचा आता पक्ष आहे राजश्री शाहू विकास आघाडी, आणि आता नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रकाश आवडे असतील, हे भाजपच्या घटक पक्षाचे आता सहकारी आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019चा विचार केला आणि 5 वर्षामध्ये मात्र बरंचसं पुलाखालून पाणी वाहून गेले। आजचं चित्र जर आपण आजच्या घडीला बोलत असेल, निवडणुका लागलेल्या आहेत, आपण निवडणुकीच्या आता त्या प्रांगणातच आहे म्हटलं तर चालेल, प्रचार विचार सुरू झाला असं म्हणू शकतो। तर आता काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, काँग्रेसचे 4 आमदार आहेत आणि चर्चा अशी आहे की काँग्रेस 6 जागांवर दावा करते आणि काँग्रेसला कदाचित राधानगरी आणि इचलकरंजी सारखी जागा काँग्रेसच्या पदरात पडू शकते। तर काँग्रेस 6 जागा लढवणार असेल तर सतेज पाटील नेतृत्व करतात इथल्या काँग्रेसचं, जिल्ह्याच्या काँग्रेसचं। तर त्यांची एकंदरीत वाटचाल बघता आता खासदार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती खासदार झाले, तर आपण असं म्हणू शकतो की काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला राहू शकतो आजच्या घडीला। प्रचाराचे मुद्दे नंतर येतील, बाकीचे येतील। दुसऱ्या बाजूला भाजपचा एकही आमदार नाही, पण प्रकाश आवडेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे इचलकरंजी सीट आणि दक्षिणमध्ये अमल माडिक जे गेल्यावेळी ऋतुराज पाटलांकडे पराभूत झालेले, त्या 2 जागा भाजपकडे असतील। आंबेडकर उभा राहतील, राजेश पाटील उभा राहतील आणि हसन मुश्रीफ अजित पवार गटाकडे उभा राहतील। पण या सगळ्यांचा विचार करता तुला मी दुसरी गोष्ट नक्की सांगेन, कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारणला जरी सहकाराचा बेस असला तरी इथं राज्याचं नेतृत्व करू शकणाऱ्या क्षमता असणाऱ्या मंडळींचा कोल्हापूर जिल्हा आहे। मग सतेज पाटील असतील, विनय कोरे असतील, अगदी हसन मुश्रीफ असतील, तर समजून घ्या की एक जागा 1000, 2000, 5000 अशा खूप कमी फरकाने निवडून येऊ शकतील। त्यामुळं खूप हॉट निवडणूक आहे, खूप हॉट। पण आता तरी आपण असं म्हणू शकतो की चित्र किमान थोडंसं महाविकासकडे थोडंसं कल दिसतो। याआधी आपण बघितलं तर राज्यामध्ये 4 प्रमुख पक्ष होते, मात्र आता त्याचे 6 झालेत, त्यामुळे बंडखोरी ही 100% होणार आहे, संपूर्ण राज्यभर होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांचे सकारात्मक पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत सर? नमस्कार विजयराव, माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वेळी 2019ला जी निवडणूक झालेली होती ती निवडणूक तसं बघायला गेलं तर भाजप शिवसेना युतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मध्ये झालेली होती। त्यानंतर झालेली या 5 वर्षात जी काही बरीच राजकीय स्थित्यंतरं झालेली होती, त्यानंतर शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फूट झाली। त्यानंतर आता ही जी निवडणूक जी होत आहे ही निवडणूक ही 6 पक्षांमध्ये आता एकत्र होती, एका बाजूला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी असं जरी चित्र असलं तरी सुद्धा इथून कोल्हापूरचा जो मतदार आहे तो फार वैचारिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ आहे। कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्याला ज्या परिस्थितीला जी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल किंवा दिसेल त्या पद्धतीनं तो आपला मतांचा कौल आपल्या पद्धतीने देत असतो। कोल्हापूर जिल्ह्यातलं महाविकास आघाडीचं आत्ता पारडं एका बाजूला जरी स्ट्रॉंग वाटत असतं, याचं मुख्य कारण असेल तर काँग्रेसचे माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेब यांनी जे संघटन केलेलं आहे आणि त्यांनी साधारणपणे पक्ष नेतृत्वाकडे 6 जागा आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागितलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून 10 ठिकाणी जरी लढवत असलीत तरी शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांचा जो गट आहे त्यांचं पण संघटन चांगलं आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सुद्धा गट पूर्ण गेल्या काही 2-2.5 वर्षापासून पूर्ण स्वतंत्रपणे आपली फळी मजबूत करत आहे। महायुतीचं बोलाल तर महायुतीमध्ये इथं
सगळ्यात एकदम स्ट्रॉंग मुद्दा जर घेऊन जात असेल महायुतीमधून तर सगळी जी भिस्त आहे ती भाजपवरच आहे, अर्थातच भाजपवर आहे. इथं भाजपचा फारसा प्रभाव जरी नसला तर गेल्या वेळी आपल्याला भाजपचा एकही इथं उमेदवार निवडून आलेला नव्हता. पण त्यांनी गेल्या काही दिवसापासून जे काही महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे काही योजना विविध लोकांनी असणाऱ्या ज्या काही योजना आहेत या योजनेचा थोडाफार परिणाम हा त्यांच्या मतामध्ये चांगल्या पद्धतीनं प्लसमध्ये होईल असं एकंदरीत चित्र आहे. आता प्रत्येक मतदारसंघ जर निहाय जर बघितलं तर हा कोल्हापूर जिल्हा जो आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी ही फार मोठ्या प्रमाणात विस्तारलेली विखरलेली दिसते. महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीच्या इतिहासात जर वर्णन करावं लागत असेल तर कोल्हापूर जिल्ह्याला वगळून आपल्याला पुढे जाता येत नाही. बहुतांशी या ठिकाणी यापूर्वी झालेले जे विधानसभेला जे आमदार झालेले आहेत किंवा निवडून आलेले जे आहेत ते साखर कारखान्याशी संबंध असलेली नेतृत्व या ठिकाणी विधानसभेला सुद्धा नेतृत्व करायला एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे. आत्ताचं सुद्धा राजकारण महायुती वर्सेस महाविकास आघाडी जरी असलं तर बहुतांशी ठिकाणी आपल्याला साखर कारखानदारांचा ह्याच्यावर वरचष्मा दिसतोय. त्यांना नाही म्हटलं तर हा साखर कारखानदारीचे बॅकबोन निश्चितपणे आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही कदाचित पक्षीय म्हणजे युती आघाडी ह्याच्या बरोबरच सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊन जाणारी जर कुठला असेल तर साखर कारखानदारी, शुगर बेल्ट म्हणून त्या अनुषंगाने पण आपल्याला ह्या निवडणुकीकडे बघायला पाहिजे. नक्कीच बरोबर आहे. आपल्यासोबत आणखी काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार. चौगले सरांनी हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले. निगेटिव्ह पॉईंट काय आहेत महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांचे? येणारी विधानसभा निवडणूक जी आहे ती अतिशय अटीतटीने लढली जाणारी आहे. याचं कारण असं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे पक्ष होते त्यातल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे दोन दोन पक्ष झालेत. त्यामुळे साहजिकच इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर एक मोठा प्रश्न असेल तो उमेदवारी निश्चित करण्याचा. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी असे काही मतदारसंघ आहेत की जिथं उमेदवार कोण द्यायचा यावरून खल सुरू झालेले आहेत. विशेषतः उत्तर सारखा असेल, दक्षिण सारखा असेल, इचलकरंजी असेल तर या सगळ्या मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये काही पेच निर्माण झालेले दिसतात. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये देखील अशी स्थिती आहे की त्यांचे जे उमेदवार आहेत ते भलेही आता निश्चित असले तर ते काठावर तरी पास होणार की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. वातावरण त्या दृष्टीनंच तापत चाललेलं दिसतंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला महायुती हे बऱ्यापैकी आता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी निश्चित करण्यापर्यंत पुढे गेले असले तरी निवडणूक जिंकायची कशी, कोणते मुद्दे आणायचे, कशा पद्धतीने मांडायचे यासाठीची रणनीती आखावी लागेल. कारण गेल्या निवडणुकीत या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं, ते आजही आहे. आता काँग्रेसला ते वर्चस्व टिकवून ठेवण्याचं आव्हान असेल. ते सतेज पाटलांचं कौशल्य ते त्यांना दाखवावं लागेल तरच त्यांना राज्यात त्यांची जी काही राजकीय किंमत आहे, व्हॅल्यू आहे ती वाढवण्याची संधी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून मिळू शकते. मात्र त्यासाठीची जी आव्हानं आहेत की जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घेणं, जास्तीत जास्त जागा जिंकून आणणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान असणार आहे. भाजप मुक्त कोल्हापूर जिल्हा झाला होता. त्यामुळे भाजपला इथं कमळ फुलवायचं असेल तर इचलकरंजी सारखा मतदारसंघ आहे, दक्षिण सारखा मतदारसंघ आहे, त्यामध्ये एकजुटीनं काम करावं लागेल. मात्र दुर्दैवानं अजूनपर्यंत या दोन्ही मतदारसंघांमध्ये तसं दिसलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल याही गटांना ते ज्या जागा पदरात पाडून घेत आहेत त्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. अनेक नकारात्मक गोष्टी यामध्ये आहेत की ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त केंद्र आणि राज्य याच्यावरती कधीच अवलंबून नसतं. त्याला इथल्या स्थानिक संस्थांचाच बेस असतो. त्याच्यामध्ये जिल्हा बँक असेल, सहकारी संस्था असतील, या सगळ्याचा एक बेस आहे आणि त्याचेच एकमेकांशी लागेबांधे जे असतात त्याच्यावरतीच विजयाचं गणित खरं तर ठरतं. त्यामुळं ही आव्हानं लक्षात घेऊन उमेदवारांना येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे. कारण कोल्हापूर जिल्हा हा भाजप मुक्त झाला होता 2019 साली आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये देखील अनेक बदल झाले. धनंजय माडिक हे खासदार झाले राज्यसभेचे. आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर भाजप कशा पद्धतीनं वाटचाल करेल या ठिकाणी, त्याचबरोबर शरद पवार चंद्र यांचा पक्ष कशा पद्धतीनं वाटचाल करेल. कारण भाजपचे अमित शहा इकडे येऊन गेले, शरद पवार या ठिकाणी येत असतात कायम. याबाबत कसं आपल्याला विश्लेषण कराल? कोल्हापूर जिल्हा पाहायचं झालं तर राज्याच्या राजकारणाचा हा कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच पश्चिम महाराष्ट्रातील जे 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक दिलानं काम करा,
केवळ भाजप न म्हणता शिंदे गटाची जी शिवसेना आहे, धनुष्यबाण आणि घड्याळ हे देखील तितकंच महत्वाचं आहे. केवळ कमळ या चिन्हाचा प्रचार न करता ही तिन्ही चिन्ह आपली समजून प्रचार करा असा त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी टार्गेट केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या 58 जागा आहेत त्या 58 पैकी 50 जागावर विजय व्हायचं त्यांनी निर्धार त्या मेळाव्यात केलेला आहे. पण एका बाजूला निर्धार जरी केला असला तरी या महायुतीच्या जे 3 पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षामध्ये अजून देखील एक जमाई किंवा दिलजमाई झाले नसल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण कोल्हापूर जिल्ह्यातलं चित्र पाहता महायुतीला बंडाचं ग्रहण लागल्याचं एकंदरीत चित्र आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातलं चित्र पाहायचं म्हणलं तर माजी आमदार चंद्रदीप नरके हे शिंदे गटाचे शिवसेनाचे उमेदवार असतील आता त्यांच्याच विरोधात महायुतीचा घटक पक्ष असलेला जनस्वराज्याचा उमेदवार संताईबाबा घोरपडे उभा राहणार आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण मैदानात उतरणार असं त्यांनी संकेत दिलेले आहेत. कागलचं देखील तसंच चित्र आहे. कागलमध्ये देखील वीरेंद्र मंडलिक एका बाजूला हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे उमेदवार असताना शिवसेना शिंदे गटाचे जे माजी खासदार आहेत संजय मंडलिक त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे तिथेही बंडाचं ग्रहण लागलंय महायुतीला. चंदगडमध्ये देखील तसंच चित्र आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांनी येऊन शिवाजीराव पाटलांची उमेदवारी घोषित केली थेट. म्हणजे राजेश पाटील एका बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार असताना त्यांनी थेट भाजपचे उमेदवार हे शिवाजीराव पाटील असतील असं त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये हा जर संभ्रम निर्माण झाला, हा निवडणुकीच्या कालावधीत पुढे कायम राहिला, तो सुटला नाही तर त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होणार आहे. शरद पवार यांनी देखील या कोल्हापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या 2 किंवा 3 जागा त्यांना जरी मिळाल्या तरी महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील या दृष्टिकोनातून शरद पवार साहेबांचा प्रयत्न सुरू आहेत. आता आपण बघितलं की कोल्हापुरातील हे सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांचे काय नेमके निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट काय परिस्थिती असेल हे आपण पाहिलेलं आहे. आता मी एका वाक्यात एका शब्दामध्ये उत्तर घेणार आहे. लाडक्या बहिणीचा परिणाम दिसून येईल. थोडाफार लाडकी बहीण आशीर्वाद देईल भावांना. ज्या भागात महायुतीचा उमेदवार ऍक्टिव्ह आहे त्यांनी त्यांची आकडेवारी काढल्या की किती लाडक्या बहिणींना लाभ मिळालाय आणि किती ते वयो वगैरे ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळाला. ज्या उमेदवार जे पोहोचवतील की आम्ही तुम्हाला मदत केली आहे तिथं होईल 100%. शेवटच्या काही दिवसांमध्ये हजारो GR काढले, त्याचा फायदा होईल सरकारला. तसं बघायला गेलं तर त्या घोषणा किती अंमलबजावणी त्याची होती आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर बऱ्याचशाच घोषणांचा फक्त घोषणाच राहिल्या. अंमलबजावणी जर बघितलं तर अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट जो आहे तो पूर्ण कमी आहे आणि हे जनतेतून बोललं जातं, नुसत्याच घोषणा केल्या जातात. त्यामुळे मतदारांचा जो कल जो आहे ह्या घोषणा केल्या किंवा काहीतरी देऊ केलं म्हणून एकदमच काहीतरी मतामध्ये एक परिवर्तन होईल असं मला तर ह्या स्थितीला वाटत नाही आहे. लाडक्या बहिणी ग्रामीण भागामध्ये काय चित्र आहे लाडक्या बहिणींचं? लाडक्या बहिणींचं जर चित्र पाहिलं तर ते सकारात्मक दिसते. पण महायुतीच्या नेत्यांचं जर त्यांनी जर म्हणणं बघितलं तर त्यांना किमान 10% मतदानाचा रेशो वाढेल असं त्यांचा अंदाज आहे आणि तो या योजनांच्या माध्यमातून पूर्णत्वास येईल असं एकंदरीत चित्र आहे ग्रामीण भागात. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. तर आपण बघितले की कोल्हापुरातील या सगळ्या पत्रकारांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजू आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि शेवटी जे काही सरकारनं लाडकी बहीण असेल आणि विविध योजना असतील ह्या योजना आणल्या त्याचा परिणाम ह्या निवडणुकीवरती किती टक्के होईल हे ज्यावेळी आपण विचारलं तर त्यावेळी संमिश्र प्रतिक्रिया आहेत या दोन्ही बाजूने आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.